पुणे एकेकाळी शांत, सुरक्षित आणि आपल्या संस्कृतीसाठी ओळखलं जाणारं शहर. पण हल्ली पुन्हा तसं राहिलंय का? तर नाही. रोजच्या बातम्या ऐकल्या की वाटतं आपलं पुणे आता कुठल्या दिशेला चाललंय. चोरी, खून आणि अत्याचाराच्या घटना वाढल्यात आणि त्यातली काही तर अंगावर काटा आणणाऱ्या असतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या शेजारी राहणारा एक सामान्य माणूस किती भयानक गुन्हा करू शकतो? पुण्यातल्या राजगुरुनगरच्या या घटनेने माझ्या मनाला हादरा दिला. 2 निरागस बहिणींच्या मृत्यूने संपूर्ण गाव सुन्न झालं. पण त्या पाण्याच्या ड्रममधल्या बुडानं सगळ्यांना हादरवून टाकलं. कावेरी आणि सावी 2 निरागस बहिणी. त्यांचं हसणं खेळणं आजही त्यांच्या आईच्या कानात घुमतंय. पण त्या रात्री त्यांचा आवाज कायमचा थांबला. काय घडलं होतं त्या रात्री आणि का? आज मी तुम्हाला या घटनेचा प्रत्येक तपशील सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा थरारक रहस्यमय घटनांचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. 25 डिसेंबर 2024 एका गोंडस दिवसाची सुरुवात. पण रात्री येणाऱ्या भयानक सत्याची कुणालाही कल्पना नव्हती. पुण्याजवळच्या राजगुरुनगर या शांत गावात 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेला. त्या निरागस मुली, ज्यांनी कधी कुणाला त्रास दिला नाही, अशा निर्दयीपणे मारल्या गेल्या की ही घटना ऐकूनच अंगावर काटा येतो. कावेरी आणि सावी 8 आणि 9 वर्षांच्या सख्ख्या बहिणी दुपारच्या उन्हात घराबाहेर खेळण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या हसण्याचा आवाज अजूनही त्यांच्या आईच्या कानात घुमत होता. पण जसा जसा वेळ गेला तशी शांतता पसरली. मुली घरी परतल्या नाहीत. सुरुवातीला वाटलं शेजारी कुठेतरी गेल्या असतील. पण जेव्हा सूर्य मावळला आणि काळोख गडद झाला तेव्हा त्यांच्या पालकांचा काळजाचा ठोका चुकला. त्यांनी गावभर शोध घेतला. सावी, कावेरी अशा हाका प्रत्येक रस्त्यावर घुमत होत्या. पण मुली कुठेच सापडल्या नाहीत. त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. रात्र झाली. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. प्रत्येक घर, प्रत्येक गल्ली आणि गावाच्या बाहेरच्या परिसरात शोध घेतला गेला. पण काहीच सापडत नव्हतं. अचानक एका पोलीस अधिकाऱ्याला मुलींच्या घराच्या वरच्या मजल्यावरील पाण्याच्या ड्रमजवळ संशयास्पद हालचाल दिसली. ड्रमचं झाकण उघडल्यावर समोर आलेलं दृश्य बघून प्रत्येकाचा श्वास थांबला. त्या ड्रममध्ये कावेरी आणि सावी यांचे मृतदेह होते. त्यांची स्थिती इतकी भयानक होती की ते पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. पोलिसांनाही त्या रात्री शांत झोप लागली नसावी. तपास सुरू झाला. पोलिसांनी विचारलं, मुलींच्या घराच्या वरच्या मजल्यावर कोण राहतं? त्यांना समजलं की अजय दास नावाचा 54 वर्षीय व्यक्ती तिथे भाड्याने राहतो. तो मूळचा बिहारचा होता आणि गावातील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. जेव्हा पोलिसांनी त्याच्या खोलीची तपासणी केली तेव्हा त्यांना तिथे काही विचित्र गोष्टी आढळल्या. मुलींच्या खेळण्यांचे तुकडे, तुटलेल्या बांगड्या आणि एका कोपऱ्यात लपवलेलं रक्ताने माखलेलं कपड्याचं तुकडा. सगळं काही अजयकडे निर्देश करत होतं. पण तो कुठे होता? अजय गावातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी त्याला पुण्यात अटक केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने मुलींना गोड बोलून आपल्या खोलीत नेलं. मोठ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्याने दोघींनाही गळा दाबून मारलं. मृतदेह लपवण्यासाठी त्याने त्यांना पाण्याच्या ड्रममध्ये टाकलं. राजगुरुनगरमध्ये या घटनेनंतर भयाचं वातावरण पसरलं.
आमच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर आम्हाला विश्वास होता, पण तो असं नाही करू शकेल याची कल्पनाही नव्हती, असं एका शेजाऱ्याने सांगितलं. लोक आता एकमेकांवर संशय घेऊ लागले आहेत. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना घराबाहेर पाठवायला घाबरायला लागले आहेत. ही घटना माझ्या मनात खोलवर ठसली आहे. त्या 2 चिमुकल्यांची शेवटच्या क्षणांची कल्पना केल्यावरही डोळ्यात पाणी येतं. त्या मुली ओरडल्या असतील, मदतीसाठी त्यांनी हाका मारल्या असतील, पण त्यांना वाचवायला कुणीच पोहोचू शकलं नाही. अजय दास सारख्या लोकांना ओळखणं किती कठीण आहे हे लक्षात आलं. तो एक सामान्य माणूस वाटत होता, पण त्याच्या मनातलं काळं गूढ कुणालाच कळलं नाही. ही घटना फक्त त्या मुलींच्या कुटुंबियांसाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक मोठा धडा आहे. शेजारी कोण राहतो, त्यांच्या वागणुकीत काही संशयास्पद आहे का, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. राजगुरुनगरमधील ही घटना एक धडा आहे. आपल्याला आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहायला हवं. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींच्या वागणुकीकडे लक्ष द्या. मुलांना अनोळखी व्यक्तींपासून दूर राहायला शिकवा आणि अशा घटनांना थांबवण्यासाठी समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे. ही घटना एक मोठा विचार करायला लावते. आपण आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी अजून किती सजग होऊ शकतो? त्या 2 निरागस चेहऱ्यांचा विचार हा माझ्या मनातून कधीच जाणार नाही. राजगुरुनगरच्या या घटनेने आपण सगळेच सुन्न झालो आहोत, पण हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि आपल्या समाजाला सुरक्षित बनवण्यासाठी आपल्याला सजग व्हायला हवं. तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांना थांबवण्यासाठी आपण अजून काय करू शकतो? तुमचं मत खाली कमेंटमध्ये लिहा आणि अशाच सत्य घटनांच्या मागचं गूढ उलगडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी भेटू एका नवीन सत्यकथेच्या शोधात. धन्यवाद.